नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची असते. त्याचा व्हिडिओ पाहून भरपूर जणांनी फॉर्म भरलेले होते. आता भरपूर जणांना पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. बांधकाम कामगारांसाठी फक्त तुम्हाला ₹1 पेमेंट असतं. आता हे ₹1 पेमेंट कसं करायचं असतं, याचं स्टेटस कसं पाहायचं, नोंदणी क्रमांक आपला कुठे भेटतो आणि पेमेंट रिसिप्ट कशी डाउनलोड करायची, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे का नाही हे तुम्ही या लिंकवरती जाऊन पाहू शकता. ही जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे यायचं आहे. इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो आपण बांधकाम कामगारांची नोंदणी करताना दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचा आहे. आधार नंबर, मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता त्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचा आहे. आता इथे OTP आलाय. OTP टाकून व्हॅलिडेट करूयात. व्हॅलिडेट जसं तुम्ही कराल तर तुमची इथे सगळी माहिती दाखवली जाईल. जसं की इथे पाहू शकता तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, तसेच आधार नंबर, ॲक्नॉलेजमेंट नंबर असं दाखवलं जाईल. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस इथे दाखवलं जाईल. म्हणजे तुमचा जर फॉर्म ॲक्सेप्ट स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटस हा ॲक्सेप्ट असेल तर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ज्यांचं पेंडिंग आहे त्यांना पेमेंटचा ऑप्शन आलेला नाही. काही दिवसाने पेमेंटचा ऑप्शन येईल. ज्यांना ॲक्सेप्ट आलेलं आहे असं स्टेटस तर त्यांनी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पेमेंट डिटेल्सचा ऑप्शन दिसेल. शेवटी या पेमेंट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता पेमेंट करण्यासाठी एक लिंक इथे दिलेली आहे. या पेमेंटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही नवीन जी लिंक आहे ती ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता आपला OTP व्हॅलिडेट झालेला आहे. OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर इथे आता पेमेंट करण्यासाठी विचारलं जाईल. ज्यामध्ये तुमचं नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर दाखवलं जाईल. खाली मेक रजिस्ट्रेशन पेमेंट असा हा हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. मेक रजिस्ट्रेशन पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा पद्धतीने एक पॉपअप येईल. ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI पेमेंट, QR कोडने पेमेंट करू शकता. मी QR कोड हा ऑप्शन सिलेक्ट करतो. QR कोड हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही इथे पाहू शकता सिलेक्ट QR, इथे भीम UPI सिलेक्ट करा आणि मेक पेमेंट वरती क्लिक करा. मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जो काही बारकोड आहे तो तुम्हाला इथे दाखवला जाईल. राईट साईडला जो बारकोड आहे तो तुम्ही Google Pay, PhonePe याने पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली होईल आणि अशा पद्धतीने इंटरफेस दाखवेल. ज्यामध्ये इथे पेमेंट डिटेल्समध्ये युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह असं असणं गरजेचं आहे. म्हणजे आपला पेमेंट झालेलं आहे आणि फॉर्म आपला आता ॲक्टिव्ह आहे. आता आपल्याला पुन्हा पहिली जी लिंक तुम्हाला मी दिली होती त्या लिंकवरती यायचं आहे आणि आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. ज्यामध्ये इथे पाहू शकता आपली बेसिक माहिती, नाव, तसेच जन्मतारीख, त्यानंतर खाली तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि रजिस्ट्रेशन स्टेटस तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल. अगोदर ॲक्सेप्ट होतं, आता ॲक्सेप्ट पण दिसेल आणि ॲक्टिव्ह सुद्धा दिसेल आणि लेफ्ट साईडला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, रजिस्ट्रेशनची तारीख दिसेल आणि कधी तुमचं रिन्युअल करायचं आहे, एक्सपायर कधी होईल म्हणजे रिन्युअलची डेट दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा शोधता येईल. तसेच खाली तुम्हाला यायचं आहे, खाली प्रिंट कॅश रिसिप्ट वरती क्लिक करायचं आहे. ही जी प्रिंट आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे कॅश रिसिप्टची. ही प्रिंट काढल्यानंतर याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला असेल. याचा एक फोटो काढून ठेवा आणि आधार कार्ड घ्या. आधार कार्ड घ्या, याची एक प्रिंटची झेरॉक्स घ्या, रिसिप्टची झेरॉक्स घ्या आणि जे काही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांचं जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे आपल्याला मेडिकल करून घ्यायचं आहे. आपलं मेडिकल चेक केल्यानंतर तुम्हाला तिथेच कार्ड सुद्धा दिलं जाईल. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.